My dear students, I welcome you to the video lecture of compulsory English. In this video lecture, we are going to discuss about essay writing part 7. In this episode, we will discuss about sample essay. How to make an outline of the sample essay. We will take example of the essay Machine Civilization. Here is an illustration of the steps you can take while writing an essay. आता आपण एक नमुना पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे, आपण कोणत्या पायरीने आपण निबंध लिहायला पाहिजे. द टॉपिक इज मशीन सिव्हिलायझेशन. टॉपिक आहे आपला मशीन सिव्हिलायझेशन. फर्स्ट प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ द मेन पॉईंट्स अँड आयडियाज. सगळ्यात पहिले तुम्ही मुख्य मुद्द्याची आणि कल्पनेची एक आउटलाईन रूपरेखा तयार करून घ्या. युजिंग दिस आउटलाईन यू कॅन राईट द एसे इन फुल. ही आउटलाईन वापरून तुम्ही एसे पूर्ण तयार करू शकता. From the outline below, can you tell if this is a descriptive, narrative, expository or argumentative essay? तर तुम्हाला ठरवायचं आहे खालच्या आउटलाईनवरून की हा डिस्क्रिप्टिव्ह एसे आहे, नॅरेटिव्ह एसे आहे, एक्सपोजिटरी आहे की आर्ग्युमेंटेटिव्ह एसे. मशीन सिव्हिलायझेशन. ए पॉईंट त्यातला शॉर्ट हिस्टॉरिकल नोट. तर तुम्हाला ऐतिहासिक नोंद घ्यायची आहे. त्यात नंबर 1 इंडस्ट्रियल रिव्होल्युशन टू अर्ली 19th century. 19व्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीबद्दल थोडं लिहायचं आहे. सेकंड लेट 19th century अँड 20th century. 19व्या शतकात उशिरा आणि 20व्या शतकाची सुरुवात. मग पुढे 20व्या शतक तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यात बी मुद्दा आता फीचर्स ऑफ मशीन सिव्हिलायझेशन. मशीन सिव्हिलायझेशनची वैशिष्ट्ये. त्यात नंबर 1 मशीन्स अँड मॉडर्न इंडस्ट्री. यंत्र आणि आधुनिक उद्योग. नंबर 2 मशीन्स इन डेली लाईफ. रोजच्या जीवनातील यंत्रे. नंबर 3 मशीन्स हॅव मेड द वर्ल्ड स्मॉलर. यंत्राने जग छोटं केलेलं आहे. नंबर 4 फास्टर ट्रॅव्हल. अधिक गतिमान प्रवास. नंबर 5 फास्टर कम्युनिकेशन. जलद संदेश. सी मुद्दा आता ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन सिव्हिलायझेशन. म्हणजे यांत्रिक नागरीकरण जे आहे त्याचे फायदे. हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पहिला फायदा म्हणजे तुमचं उच्च राहणीमान. त्यात अजून 2 मुद्दे लक्झरीज अँड कम्फर्ट्स. सुविधा, आराम. नंबर 2 अबॅन्डन्स, विपुलता. त्यातला दुसरा मुद्दा मग फास्ट ट्रॅव्हल बाय लँड, एअर ऑर सी. जलद प्रवास जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून. त्यातला तिसरा मुद्दा लेजर अँड एंटरटेनमेंट, आराम आणि मनोरंजन. त्यात पहिला रेडिओ, सिनेमा, टेलिव्हिजन. दुसरं बुक्स अँड मॅगझिन्स. डी आता मुद्दा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन सिव्हिलायझेशन. यांत्रिकी नागरीकरणाचे तोटे. नंबर 1 क्वालिटी ऑफ लाईफ हॅज फॉलोन. जीवनाची गुणवत्ता घसरलेली आहे. लाईफ हॅज बिकम मेकॅनिकल. जीवन यांत्रिक झालेलं आहे. दुसरा मुद्दा पल्युशन, प्रदूषण. तिसरा नॉईज, गोंगाट. चौथा क्रेज फॉर स्पीड. जे लोक पागल झाले आहेत गतीसाठी. अँड 5 डिपेंडन्स ऑन मशीन्स. सगळ्यात महत्त्वाचं आपण कशावर अवलंबून आहोत? सगळ्यात जास्त यंत्रावर. नाव डेव्हलप द आउटलाईन इन टू एन एसे सच ॲज द वन गिवन बिलो. आता ही आउटलाईन आहे, तिचा विकास करायचा आहे आणि त्याला योग्य वर्णन करायचं आहे तिचं. ते आपण बघू आता खाली कशा प्रकारे दिलेलं आहे. मशीन सिव्हिलायझेशन. द मॉडर्न एज इज द एज ऑफ मशीन्स. आधुनिक युग आहे हे यंत्राचं युग आहे. फ्रॉम द टाईम द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन बिगॅन इन युरोप, मॅन्स लाईफ हॅज बीन चेंजिंग इन मेनी वेज. जसं औद्योगिक क्रांती सुरू झाली युरोपमध्ये, मनुष्याचं जीवन अनेक मार्गांनी बदललं गेलं. ॲट फर्स्ट द चेंज वॉज स्लो. सुरुवातीला हा बदल हळू होता. बट इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century देअर वॉज अन इन्क्रीज इन द रेट ऑफ मेकॅनायझेशन अँड ॲज अ रिझल्ट लाईफ बिगॅन टू चेंज मोर क्विकली. परंतु 19व्या शतकाच्या दुसऱ्या भागात त्या यांत्रिकीकरणामध्ये अतिशय गती आली आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं जीवन अतिशय गतीने बदलायला लागलं. ड्युरिंग द लास्ट 50 years machines of all kinds have become part of our daily lives and have transformed them in the most incredible manner. मागच्या 50 वर्षात अनेक प्रकारच्या यंत्रांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्थान प्राप्त केलेलं आहे आणि आपलं जीवन अतिशय अविश्वसनीय पद्धतीने बदलून टाकलेलं आहे.
Machines have turned human society from an agrarian into an industrial one. मशीन्सनी आपला समाज जो आहे हा कृषीकडून उद्योगाकडे वळवलेला आहे. कृषी केंद्रित होतो आपण, तर ते आता झालो आपण औद्योगिक केंद्रित. टुडे इन कंट्रीज लाईक द USA, द UK अँड जपान ओनली अ स्मॉल सेक्शन ऑफ पॉप्युलेशन इज एंगेज्ड इन ॲग्रिकल्चर. आता आज काही देश आहेत USA म्हणजे अमेरिका, UK, इंग्लंड, जपान, तर इथल्या फार कमी विभागातील लोकसंख्या ही शेतीत गुंतलेली आहे. इंडस्ट्री फॉर्म्स द बेसिस ऑफ द लाईफ अँड प्रोग्रेस ऑफ दीज नेशन्स. उद्योगाने यांच्या जीवनाचा आधार बनविलेला आहे आणि त्यांच्या देशाचा विकास हा उद्योगावर आधारितच आहे. मशीन्स हॅव चेंज द लाईफ ऑफ द इंडिव्हिज्युअल टू इन मेनी वेज. यंत्राने मनुष्याचं जीवन जे आहे ते अतिशय गतीने बदलवलेलं आहे आणि वैयक्तिक माणसाचं सुद्धा बदललेलं आहे. समाजाचंच नाही तर एकुलता एक माणूस जर घेतला, आपण त्याचं उदाहरण घेतलं तर त्याचं जीवनसुद्धा बदललेलं आहे. लाईफ ॲट होम हॅज बीन मेड मोर कम्फर्टेबल. तुमचं घरचं आयुष्य अतिशय सुखाचं झालेलं आहे. बटन दाबा पंखा सुरू, बटन दाबा AC सुरू, बटन दाबा TV सुरू. अँड द ड्रजरी ऑफ हाऊस होल्ड वर्क हॅज बीन रिमूव्ड. आणि जो कंटाळवाणेपणा होता आपल्या घरच्या कामाचा तो सुद्धा दूर झाला आहे. डिशवॉशर्स आले आहेत, व्हॅक्यूम क्लीनर्स आलेले आहेत. पीपल ट्रॅव्हल टू स्कूल्स अँड ऑफिसेस इन बसेस ऑर ट्रेन्स. लोक शाळेत आणि कार्यालयात बस ट्रेननी जातात. अँड स्पेंड देअर इव्हिनिंग्ज इन अम्युजमेंट्स मेड पॉसिबल बाय मशीन सिव्हिलायझेशन. आणि त्यांच्या संध्याकाळ ते मनोरंजनात घालवतात आणि हे फक्त शक्य झालं आहे यांत्रिक नागरीकरणामुळे, मशीन सिव्हिलायझेशनमुळे. द यूज ऑफ मशीन्स हॅज मेड द वर्ल्ड अ स्मॉल प्लेस. यंत्राच्या उपयोगाने हे जग खूप छोटीशी जागा झालेलं आहे, छोटं खेडच बनलेलं आहे. डिस्टन्स हॅज बीन कॉन्कर्ड बाय मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. अंतरावर विजय मिळवण्यात आलेला आहे जे आधुनिक काही दळणवळणाची साधने आहेत त्यांनी. वी कॅन ट्रॅव्हल ओव्हर द ओशन्स ऑफ द वर्ल्ड इन अ फ्यू अवर्स. जगाच्या महासागरावरून आपण काही तासातच उडू शकतो, प्रवास करू शकतो. वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल फीचर्स ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन इज द यूज ऑफ द इलेक्ट्रॉनिक मीडिया ऑफ कम्युनिकेशन. आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या आधुनिक नागरीकरणाचं, आधुनिक जीवनाचं, तर ते आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे संदेशवहनाचं जे साधन आहे हे इलेक्ट्रॉनिक, त्याने अतिशय जलद झालेलं आहे. द वर्ल्ड हॅज बीन राईटली कॉल्ड ॲन इलेक्ट्रॉनिक विलेज. या जगाला आता अतिशय योग्य पद्धतीने इलेक्ट्रॉनिक विलेज म्हटलं गेलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक खेडं म्हटलं गेलेलं आहे. वेन वी थिंक ऑफ दिस फीचर्स ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन वी आर टेम्प्टेड टू आस्क अवरसेल्व्स वेदर दे हॅव मेड अवर लाईफ बेटर इन क्वालिटी. जो आपण या वैशिष्ट्याचा विचार करतो मॉडर्न सिव्हिलायझेशनच्या, तर आपल्याला आकर्षण आपल्याच मनात आपोआप निर्माण होतं. आपण स्वतःलाच विचारतो की आपल्या जीवनाची गुणवत्ता यांनी सुधारलेली आहे का, अधिक चांगली झालेली आहे का. व्हॉट बेनिफिट्स हॅज मशीन सिव्हिलायझेशन बिस्टोड ऑन अस. कोणते फायदे मशीन सिव्हिलायझेशनने म्हणजे या यांत्रिकीकरणाने आपल्यावर प्रदान केलेले आहेत, आपल्याला प्रदान केलेले आहेत. वन ऑफ द इम्पॉर्टंट बेनिफिट्स ऑफ मशीन सिव्हिलायझेशन इज दॅट अवर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हॅज इम्प्रूव्ड. अतिशय महत्त्वाचा असा फायदा आहे या मशीन सिव्हिलायझेशनचा म्हणजे यांत्रिकी नागरीकरणाचा, की आपलं जीवनमान अतिशय सुधारलेलं आहे. देअर इज मच मोर व्हेरायटी टू बी फाउंड इन ऑल स्पियर्स ऑफ ह्युमन इंटरेस्ट. खूप विविधता आढळून येते. मनुष्याचा जिथे जिथे रस आहे त्या प्रत्येक विभागात अतिशय जास्त अशी विविधता आढळून येते. वी हॅव अ वाईड चॉईस ऑफ एव्हरीथिंग फ्रॉम रिस्ट वॉचेस टू आईस्क्रीम्स, फ्रॉम फाउंटन पेन्स टू फ्लॅशलाईट्स. आपल्या जो खूप विविधता आहे, आपण चॉईस करू शकतो रिस्ट वॉचेसमध्ये, आईस्क्रीममध्ये, फाउंटन पेन, फ्लॅशलाईट्स, एनिथिंग. फूड फ्रॉम एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड कॅन बी ऑप्टेन इन एनी सीझन ऑफ द इयर. जगातल्या कोणत्याही भागातून कोणतंही अन्न कोणत्याही ऋतूत मागवता येतं. वर्षाच्या कोणत्याच महिन्यात आपल्याला कोणत्याच अन्नाचं बंधन राहिलेलं नाही आहे. आता आपण हिवाळ्यातसुद्धा आंबे खाऊ शकतो. ऑन आवर टेबल वी कॅन हॅव फ्रूट फ्रॉम द मेडिटेरेनियन, वाईन फ्रॉम फ्रान्स अँड चीज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. आपल्या टेबलवर आपण भूमध्य सागरातून फळं मागवू शकतो, फ्रान्समधून दारू मागवू शकतो आणि ऑस्ट्रेलियातून चीज मागवू शकतो. मास प्रोडक्शन ऑफ गुड्स लीड्स टू अबँडन्स एव्हरीवेअर. आता काय झालं आहे, मास प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर साहित्याचं उत्पादन होत आहे, त्यामुळे सगळ्या जागी विपुलता आलेली आहे मालाची. आर्टिकल्स कॅन बी प्रोड्युस्ड इन हंड्रेड्स ऑफ ऑर थाउजंड्स इन मॉडर्न ऑटोमेटेड फॅक्टरीज. उपकरणे आहे, जी काही साधने आहे, जी काही वस्तू आहे, त्या हजारात शेकडोत आपण आजच्या आधुनिक स्वयंचलित कारखान्यात बनवू शकतो. स्कूटर्स, टेलिव्हिजन सेट्स, एअर कूलर्स,
and other articles that add to comfort and variety are available to anyone who wants them. स्कूटर घ्या, टेलिव्हिजन सेट घ्या, एअर कूलर घ्या, कोणतंही इतर उपकरण घ्या ज्यात तुमच्या सुखसाहित्यात भर पडते. अशी प्रत्येक विविधता तुम्हाला उपलब्ध आहे. ज्याला कोणाला पाहिजे त्याला पैसे द्या आणि सुख घ्या. मास प्रोडक्शन हेल्प्स टू कीप देअर प्राइसेस विदिन द रीच ऑफ द कॉमन पर्सन. आणि मास प्रोडक्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जे उत्पादन घेतलं जातं त्याने काय होतं की किमती अतिशय नियंत्रणात राहतात आणि हा सामान्य माणूस सहज विकत घेऊ शकतो. 150 years ago, people who wanted to travel long distances had to depend on animals like horses and camels. 150 वर्षापूर्वी ज्यांना खूप दूर प्रवास करायचा राहायचा या लोकांना प्राण्यावर अवलंबून राहावं लागायचं, जसं घोडा, उंट. टुडे वी कॅन चूज अवर मोड ऑफ ट्रॅव्हल. आज आपण आपल्या आवडीचं दळणवळणाचं साधन निवडू शकतो. इफ वी आर व्हेरी बिझी वी कॅन ट्रॅव्हल बाय एअर. आपण जर खूप व्यस्त असू तर आपण हवेने प्रवास करू शकतो, विमानाने प्रवास करू शकतो. ऑर वी कॅन टेक अ बस ऑर अ ट्रेन अँड एन्जॉय लॉंगर अँड मोर लेजरली जर्नी. किंवा आपण बस घेऊ शकतो, ट्रेन घेऊ शकतो आणि अधिक कालखंडाचा अतिशय आरामदायक असा प्रवास करू शकतो. मशीन सेव्ह टाईम अँड देअरफॉर पीपल हॅव प्लेंटी ऑफ लेजर टुडे. आता मशीन काय करते, यंत्र वेळ वाचवतं आणि त्यामुळे लोकांचा भरपूर फुरसतीचा वेळ आहे आज. Workers who stand for hours near a lathe or some other machines must surely have some means of relaxation at the end of the day. काही कामगार असतात जे लेथ मशीनवर, म्हणजे जिथे लोखंडांना आकार दिला जातो, यंत्र तयार केले जातात किंवा इतर मशीनवर काम करतात तासनतास. जरुरी आहे की त्यांना थोडं रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे, त्यांना थोडा आराम मिळाला पाहिजे दिवसाच्या शेवटी. मशीन सिव्हिलायझेशन हॅज प्रोव्हाइडेड व्हेरियस फॉर्म्स ऑफ एंटरटेनमेंट फॉर दीज अवर्स ऑफ लेजर. या यांत्रिकीकरणामुळे काय झालेलं आहे की आपल्याला अनेक प्रकारचे मनोरंजन मिळालेले आहे. हे जे काही तुमचे मनोरंजनाचे तास आहेत त्यासाठी. देअर इज द रेडिओ विच हेल्प्स पीपल टू लिसन टू प्रोग्राम्स ऑफ म्युझिक. रेडिओ आहे जो लोकांना मदत करतो. संगीताचे कार्यक्रम ऐकता येतात, स्पोर्ट्स क्रीडाविषयक कार्यक्रम ऐकता येतात, कॉमेंट्रीज ऐकता येतात, धावतं समालोचन ऐकता येतं, ऑर टॉक्स, किंवा आपल्याला विविध लोकांचं संभाषण ऐकता येतं. द सिनेमा इज अनदर पॉप्युलर फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. सिनेमा काय आहे, अजून एक अतिशय प्रसिद्ध असं मनोरंजनाचं एक साधन आहे. टेलिव्हिजन कंबाईन्स द फीचर्स ऑफ द रेडिओ अँड द सिनेमा अँड ब्रिंग्स लाईव्ह पिक्चर्स फ्रॉम फार ऑफ कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड, इवन फ्रॉम आउटर स्पेस इन टू अवर ड्रॉइंग रूम्स. आता टेलिव्हिजनमुळे काय होतं, टेलिव्हिजनमध्ये रेडिओ आणि सिनेमा या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे, या दोन्ही गोष्टीचं मिश्रण आहे. आणि आपल्याला खूप दुरून चित्रंसुद्धा येतात. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण लाईव्ह पाहू शकतो मॅच. इवन आउटर स्पेस म्हणजे अवकाशातून सुद्धा आपल्या ड्रॉइंग रूममध्ये बसून आपण पाहू शकतो अवकाशात काय चाललं आहे. अनदर वे ऑफ स्पेंडिंग लेजर इज टू रीड बुक्स अँड मॅगझिन्स. आणि दुसरा मार्ग आहे तुमच्या फुरसतीचा वेळ व्यतीत करण्याचा, तो म्हणजे पुस्तक वाचणे, मासिक वाचणे. टुडे बुक्स अँड मॅगझिन्स टू सूट ऑल टेस्ट आर अवेलेबल इन एव्हरी इम्पॉर्टंट लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. जगातल्या ज्या काही प्रमुख भाषा आहेत त्या प्रत्येक प्रमुख भाषेत पुस्तक आणि मासिक उपलब्ध आहे आणि तुमच्या प्रत्येक वाचकांच्या चवीला ते पसंतीस उतरू शकतो. देर आर सम ऑफ द वेज इन विच मशीन सिव्हिलायझेशन हॅज इम्प्रूव्ड अवर लाईव्ह. काही अजून पद्धती आहेत ज्यात मशीन सिव्हिलायझेशनमुळे आपल्या जीवनात सुधार झालेला आहे. बट देर इज अदर साईड ऑफ द पिक्चर टू बी कन्सिडर्ड. परंतु या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहे, तिचासुद्धा विचार करायला हवा. चांगल्या बाजू आहे, वाईट बाजू असतीलच. पीपल हॅव हॅड टू पे अ प्राईस फॉर दीज बेनिफिट्स. लोकांना या फायद्यासाठी काही किंमत चुकवावी लागलेली आहे. लेट अस लुक ॲट सम ऑफ द ऑब्जेक्शन्स टू मशीन सिव्हिलायझेशन. चला आता आपण काही जे काही ऑब्जेक्शन्स घेण्यात आलेले आहे, जे काही आपल्याला कोणी हरकती नोंदवलेल्या आहेत त्या हरकतीसुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. द चीफ क्रिटिसिझम अगेन्स्ट मशीन सिव्हिलायझेशन इज दॅट while it has provided variety and abundance in our daily lives, the quality of life has deteriorated. सगळ्यात महत्त्वाची टीका कोणती आहे मशीन सिव्हिलायझेशन म्हणजे यांत्रिकीकरणाबद्दल, तर यांनी विविधतेने आणि विपुलतेने आपल्या जीवनात आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत आणि यामुळे आपल्याला खूप जास्त वस्तू मिळाल्यामुळे आपल्या जीवनाची जी गुणवत्ता आहे ती घसरलेली आहे.
लाईफ हॅज बिकम आर्टिफिशियल. आपलं जीवन हे कृत्रिम झालेलं आहे. अँड पीपल देमसेल्व्स फंक्शन लाईक मशीन्स. आता आपलं जीवन कृत्रिम झालं आहे आणि लोक यंत्रासारखं कार्य करत आहेत. रिपीटिंग द सेम ॲक्शन्स डे आफ्टर डे. त्या कृती ते दिवसामागून दिवस झाले तशाच रिपीट करत आहेत. अ वर्कर ऑपरेट्स अ मशीन अँड प्रोड्युसेस 1000 मेटल बोल्ट्स एव्हरी डे. एखादा कामगार असतो, तो मशीन चालवतो आणि धातूचे बोल्ट्स 1000 तयार करतो दररोज. अनदर वर्कर अटॅचेस हँडल्स टू द डोअर्स ऑफ 300 कार्स ड्युरिंग अ डेज वर्क. दुसरा वर्कर आहे, तो 300 कार्सच्या दारांना हँडल बसवतो. If we have got rid of the old drudgery of slow and difficult labor, we have now in its place the new drudgery of repetitive labor. आता आपण जुन्या काळातले जो कंटाळवाणेपणा आहे, कठीण श्रम होते आणि हळू काम व्हायचं, ते टाळलं पण आता आपण त्याच्या जागी काय केलं आहे, तर त्या जागी आता नवीन कंटाळवाणेपणा आलेला आहे. तो म्हणजे रिपिटेटिव्ह लेबर. तेच परत पुनरावृत्ती होत आहे. Another serious danger posed by the new civilization is the harm done to the environment by the new way of life. आणि अतिशय गंभीर असा धोका या यांत्रिकीकरणामुळे, नवीन नागरीकरणामुळे झाला आहे. तो म्हणजे आपल्या पर्यावरणाला आपण नवीन जीवन पद्धतीमुळे खूप हानी पोहोचवत आहोत. द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन इज कॉजिंग अलार्म टू इकॉलॉजिस्ट अँड कन्झर्वेशनिस्ट, पीपल हू वॉन्ट टू प्रिझर्व द बॅलन्स अँड द ब्युटी ऑफ द एन्व्हायरमेंट इन विच वी लिव्ह. प्रदूषणाची जी समस्या आहे, त्यामुळे हे जे पर्यावरणवादी आहे, जे आपलं पर्यावरणाचं रक्षण करणारे लोक आहे, ज्यांना याचं संतुलन साधायचं आहे, पर्यावरणाचं सौंदर्य राखून ठेवायचं आहे, ज्यात आपण राहतो, ते सुद्धा चिंतित झालेले आहे. द एक्झॉस्ट फ्युम्स फ्रॉम मोटर कार्स अँड फॅक्टरी चिमनीज फिल द ॲटमॉस्फिअर विथ डेडली गॅसेस. ज्या काही वाफा निघतात, जे काही गॅसेस निघतात मोटर कारमधून, फॅक्टरीच्या चिमणीमधून, त्यामुळे आपलं वातावरण भरून गेलेलं आहे आणि ते अतिशय घातक अशा गॅसेस आहेत, घातक असे वायू आहेत. द वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ इंडस्ट्री पोल्यूट अवर रिव्हर्स अँड इवन अवर ओशन्स. आता जे काही वेस्ट प्रोडक्ट निघतं आहे, जो काही घाणेरडा माल निघतो आहे आपल्या उद्योगातून, त्यामुळे आपल्या नदींचं प्रदूषण होत आहे आणि आपले महासागरसुद्धा प्रदूषित होत आहे. Agricultural chemicals like pesticides and weed killers get into our food and bodies. जे काही रसायन वापरल्या जातात शेतीत, जसं कीटकनाशक आहेत, तणनाशक आहेत, आपल्या अन्नात येतात, आपल्या शरीरात येतात. इफ दिस कंटिन्यूज अनचेक्ड, देअर विल बी डेंजर टू ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ ऑन अर्थ. जर याच्यावर काही नियंत्रण ठेवलं गेलेलं नाही, असंच चालत राहिलं, तर पृथ्वीवर जेवढे काही जीवन आहे, त्या प्रत्येक स्वरूपाला धोका निर्माण होईल. अ डिफरंट काइंड ऑफ मेनिस कम्स फ्रॉम नॉईज. आणि दुसऱ्या प्रकारचा एक गंभीर धोका येतो, तो म्हणजे गोंगाटापासून. वी आर असेल्ड बाय नॉईज फ्रॉम ऑल साईड्स. आपल्या आजूबाजूला चारी बाजूनी आपल्यासोबत गोंगाट सतत असतो. फ्रॉम मशीन्स, यंत्रातून, फ्रॉम कारमधून, फ्रॉम एरोप्लेन्स, विमानातून. फिजिसिस्ट हॅव फाउंड दॅट द लेवल ऑफ दिस नॉईज इज सो हाय दॅट अवर इयर्स कॅनॉट टॉलरेट इट. जे डॉक्टर्स आहेत, भौतिक तज्ज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की इतका जो गोंगाटा या लेवलचा इतका जास्त आहे की आपले कान ते सहन करू शकत नाही. नॉईज पोल्युशन ऑफ दिस काइंड कॅन लीड टू डेफनेस. हे जे काही गंभीर प्रदूषण सुरू आहे ध्वनीचं, त्यामुळे आपण बहिरे होऊ शकतो. अँड कॅन कॉज नर्वस डिसीजेस इन पीपल हू आर एक्सपोज टू इट. काही लोकांना नर्वस डिसीजेस म्हणजे मेंदूचे रोग होऊ शकतात, जे या गंभीर नॉईज पोल्युशनसमोर येतात, जे या नॉईज पोल्युशनमध्ये राहतात, ध्वनी प्रदूषणात राहतात. अनदर फॅक्टर ऑफ मशीन सिव्हिलायझेशन दॅट अफेक्ट्स अवर लाईव्ह इज स्पीड. आणि दुसरा एक घटक आहे यांत्रिकीकरणाचा, ज्याने आपल्या जीवनावर प्रभाव पाडला आहे, तो म्हणजे स्पीड, गती. टुडे देर इज अ क्रेज फॉर स्पीड. मॅड झालेले आहेत लोक आजकाल गतीपायी. बघा ना, काही मुलं बाईक घेऊन कशी सुसाट निघतात. द क्रेज टू डू थिंग्स. पागलपणा आहे हा काही गोष्टी करण्याचा, फास्टर, अधिक वेगाने करण्याचा. टू रीच प्लेसेस फास्टर, कोणत्या जागी अतिशय जलद पोहोचण्याचा. स्पीड इटसेल्फ हॅज नो व्हर्च्यू. गतीला कोणताही सद्गुण नाही. द पेस ॲट विच पीपल एस्पेशली ऑफ ॲडव्हान्स कंट्रीज लिव्ह इज शुअर टू अफेक्ट देअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. लोक जे अतिशय गतीने जातात, खास करून विकसित देशात, त्यांचं जीवन आहे अतिशय प्रभावित आहे. त्यांची मानसिक स्थिती, त्यांची भौतिक स्थिती, त्यांची शारीरिक संपदा, हे सगळं धोक्यात आहे, त्याच्यावर प्रभाव पडतो आहे. द पॅराडॉक्स टुडे इज दॅट पीपल हॅव प्लेंटी ऑफ लेजर.
आता बघा, विरोधाभास असा आहे आज की लोकांचा भरपूर वेळ आहे, बट दे हॅव नॉट लर्न टू मेक यूज ऑफ इट प्रॉपरली. परंतु ते अजूनही शिकलेले नाही आहेत की याचा उपयोग कसा करायचा योग्य पद्धतीने. पीपल नेवर रिलॅक्स इन द रिअल सेन्स. लोक खऱ्या अर्थाने कधीच आराम करत नाही. इट इज ऑल्सो पॅराडॉक्सिकल दॅट दो वी बिल्ड मशीन्स टू सर्व अस, वी हॅव अलाउड देम टू डिक्टेट अवर लाईफ. हे सुद्धा विरोधाभासात्मक आहे की बघा, आपण मशीन्स तयार केल्या आपली सेवा करण्यासाठी, परंतु आपण काय केलं आहे, त्या मशीननाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही आमच्या जीवनावरच अधिकार गाजवा. वी आर डिपेंडंट ऑन मशीन्स अँड हॅव लॉस्ट अवर इंडिव्हिज्युअलिटी. आपण यंत्रावर अवलंबून आहोत आणि आपण आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य गमावलेलं आहे. लाईक द सायंटिस्ट फ्रँकेस्टीन इन मेरी शेलीज नॉवेल, वी मे फाइंड द मशीन दॅट वी हॅव क्रिएटेड टर्निंग अगेन्स्ट अस. वैज्ञानिक आहे फ्रँकेस्टाईन, काल्पनिक नॉवेल आहे मेरी शेलीचं, त्यात हा वैज्ञानिक दाखवला फ्रँकेस्टाईन. तो मशीन तयार करतो, ती मशीनच त्याच्यावर उलटते. आपल्या इथे तसंच झालेलं आहे. आपण मशीन तयार केल्या आणि त्याच आपल्या विरुद्ध गेलेल्या आहेत. This is a warning that must be borne in mind to balance the impressive list of benefits that humankind has received from machine civilization. ही एक आपल्यासाठी वॉर्निंग आहे, एक सूचना आहे की आपण आपल्या मनात ठेवली पाहिजे, मेंदूत ठेवली पाहिजे की जी काही इम्प्रेसिव्ह लिस्ट आहे फायद्याची मनुष्यासाठी, त्याचा आपण बॅलन्स ठेवलं पाहिजे. जे काही आपल्याला मशीन सिव्हिलायझेशनपासून मिळालेलं आहे, जर बॅलन्स ठेवलं नाही तर आपणच मशीनचे गुलाम होऊन जाऊ. दिस इज द एंड ऑफ एसे. तर पुढे नोट हाऊ धिस एसे डेव्हलप्स द आउटलाईन प्रिपेअर्ड अर्लियर. पहा, आपण या एसेमध्ये आपण कशी आउटलाईन डेव्हलप केली. पहिलं, द फर्स्ट 2 पार्ट्स ऑफ द आउटलाईन आर डेव्हलप्ड इन द 4 ओपनिंग पॅरेग्राफ्स. पहिल्या ज्या 2 आउटलाईन होत्या त्या आपण 4 पॅरेग्राफमध्ये डेव्हलप केल्या. इंडस्ट्री रिव्होल्युशन टू अर्ली 19th सेंचुरी आणि लेट 19th सेंचुरी अँड 20th सेंचुरी. द 5th पॅरेग्राफ इज अ ट्रान्झिशन पॅरेग्राफ. 5वा पॅरेग्राफ जो आहे यात काय आपण ट्रान्झिशन केलं, बदल घडवलेला आहे. इट कनेक्ट्स द इंट्रोडक्टरी सेक्शन ऑफ द एसे टू द नेक्स्ट पार्ट ऑफ द एसे. काय झालं मग, हे इंट्रोडक्शन जे आहे हे निबंधाच्या पुढल्या पार्टशी आपण कनेक्ट केलेलं आहे. द सेकंड पार्ट इज देन डेव्हलप्ड इन द नेक्स्ट 5 पॅरेग्राफ्स. आणि दुसऱ्या पार्टचं आपण काय केलं, 5 पॅरेग्राफमध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे, विकास केलेला आहे. द 11th पॅरेग्राफ इज अगेन अ ट्रान्झिशन पॅरेग्राफ. आणि 11वा हा जो पॅरेग्राफ आहे यात पुन्हा ट्रान्झिशन आणलेलं आहे, आपण स्थित्यंतर केलेलं आहे. द थर्ड पार्ट इज डेव्हलप्ड इन द लास्ट 5 पॅरेग्राफ. आणि तिसरा पार्ट हा पुन्हा लास्ट 5 पॅरेग्राफमध्ये आपण डेव्हलप केलेला आहे, समापन केलेलं आहे. नोट ऑल्सो दॅट इवन ॲट दिस स्टेज अ पॉईंट ऑर 2 मे बी ॲडेड ऑर ओमिटेड. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही 2-3 पॉईंट ॲड करू शकता, 2-3 पॉईंट ओमिटसुद्धा करू शकता. द जनरल आउटलाईन हाऊ रिमेन्स अनचेंज. आणि जनरल आउटलाईन ही कधी शक्यतो बदलत नाही, कारण जनरलमध्ये तुम्ही जे टाकलं त्यात मुख्य मुद्द्यात तुम्ही 4-5 पॅरेग्राफ ॲड करू शकता, मुद्दे ॲड करू शकता आणि ओमिटसुद्धा करू शकता. दिस इज ऑल अबाउट एसे रायटिंग. थँक्यू व्हेरी मच.